उशीर झाला. थँक्यू यमू, तुझ्यामुळेच लवकर उरकलं. डबा पण घेऊन जा, नाही तर ते पण विसरशील. सगळं नेशील आणि ते विसरशील पहिलं. कसा नेल डबा? तयार झाला तर डबा नेल ना? त्या सगळ्या भाज्या घेऊन मला खुडून दे. नानी अहो केले असत्या, पण मला ना ऑफिसला जायला उशीर होतोय. मी माघारी आल्यावर करू का? सकाळी भूक लागल्यावर रात्री जेवलं तर चालतं का? सकाळचं सकाळीच पोटाला लागतं ना. ए, मला तुझ्या नोकरीचं काय सांगायचं नाही हं? मला घरातली कामं जिथले तिथं पाहिजे ते सांगून ठेवते. अगं मी देते ना नीट करून. नको, तू सासरी गेल्यावर कर. सुन काय आयतं बसून खायला आणली वय तवा? नानी, मी आयतं बसून वगैरे खात नाही हं. मी घरातली समधी कामं करते. हे पण तुम्ही मला सकाळी सांगितलं असतं ना तर ते उरकूनच गेले असते की ऑफिसला. बाया, एक शब्द ही पोरगी तर खाली पडू देत नाही. माझं चुकलं, माझंच तोंड फटकळ. कुठनं बुद्धी सुचली या पोरीच्या नादाला लागली. काय झालंय? तुम्ही दोघे असं ओरडताय का? जिम, अरे घरातलं काम करून करून नुसतं कमराचा कुळकुळा झालाय रे माझ्या. आता तुझी बायको तर सकाळी कामाला जाणार, घराच्या कामाचं कसं होणार? नाही र, मला एकटीला नाही घरातलं सगळं जमायचं. समजून घेतलं तर कोणालाच त्रास होणार नाही नानी. आणि मी आहेच की, मी कुठं 24 तास कामावर जाऊन बसणार आहे तेव्हा. धनू, हे बघ नानीला पण आता होत नाहीये. तू नोकरी सोडून दे आणि तू ना घरातल्या आधी कामं बघ. आणि बघ तुझी पण किती दगदग होईल. आपण ना तुझ्यासाठी दुसरी नोकरी बघूया. काय? नोकरी सोडून देऊ? अहो, नोकरीसाठीचे प्रयत्न बघितलेत ना तुम्ही माझे. आणि आता मला दुसरी नोकरी कुठनं मिळणार आहे? असं काय रस्त्यावर वाट बघत बसले होय? बघितलं का? बघितलं? हा, जरा काय बोललं की ज्ञानाचा धडा शिकवते या. नोकरी केली ना की शिंगा फुटते त्या आजकालच्या पोरींना. तरीच म्हटलं, धनूला नोकरी लागल्यापासून आहे ना तुला त्रास कसा झाला नाही. लागली आता कालवा करायला. अगं त्या पोरीला आता नोकरी लागली, सुखाने नोकरी तरी करू दे ना. आता पुढे शिकलं तिने ना तर पगार पण वाढेल. का घरात आयुष्य भाज्या निवडून बसू द्या का ती? करू द्या हिला नोकऱ्या करू द्या. मी करते घरातली कामं करून करून मी तरी चालेल, पण ह्यांना नोकऱ्या करायला पाहिजे. अगं तुला एकटीला कशाला काम करायला सांगतोय मी? येमोय ना मत तिला. हा पण ए पहिला बस खाली, लाग भाज्या निवडायला. हो, गाड्यांची कामं सांगायची, त्याला उगाच नाही ती कामं सांगायची नाही, सांगून ठेवती या. मग त्याला दुसरीकडे नोकरी शोधायला सांग. धनू नोकरी सोडणार नाही. कोण तिला अडवतं ना ते पण बघतो मी.